नमस्कार मित्रांनो, बुकमित्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर ऐकूया जीवनाला कलाटणी देणारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रंथ ग्रामगीता. ग्रामगीता अध्याय 24. यात्रा मेळे. श्री गुरुदेवाय नमः. श्रोतियाने केला प्रश्न. गावी संप्रदाय सती भिन्न, वेगवेगळे त्यांचे एकूण देवधर्म उत्सवादी. ते सार्वजनिक उत्सवीही येती, तरी आपणासी वेगळे समजती. आपापली भिन्न मानुनी संस्कृती चालती सर्व. त्यांचे फड निरनिराळे साजविती भिन्न देवळे. कोठे प्रतिमा पूजेचे सोहळे, कोणी मूर्ती विरोधक. कित्येकांची तीर्थी धाव, ते इतरांसही देती उठाव. इकडे ओस पडले गाव, तरी परवा नाही. या सर्वांची मते वेगळी, भिन्न त्यांची संत मंडळी. एक एकाची करीती टवाळी, आपापुल्या गोटांत. वेगवेगळ्या शिष्य शाखा, वेगवेगळे गुरु देखा. कोणी न मिळती एक एका, करीती उत्सव आपुले. खरे खोटे ज्ञान काही, अंधरुड्या शिकविती पाही. गट पडले भिन्न भाविकांचेही, मिरविती द्वाही आपुलाली. हे जोवरी एक न होती, तोवरी संघटनेची फजिती. यासी उपाय करावा कोणे रीती, तेची आम्हा सांगावे. श्रोतियांचा प्रश्न मार्मिक, उत्तर ऐका आवश्यक. गावापासोनी विश्वापर्यंत देख, जरुरी याची. भिन्न भिन्न झाले गट, वेगवेगळे पडले तट. आकुंचित मत शिकविती रोगट, समाजाशी. अंधश्रद्धेचा आणोनी पुर, लोकी रुजविती मिथ्याचार. त्यांच्या उत्सवाचे प्रकार विचित्रची असती. अपार धनाची धूळदाणी, अनिष्ट प्रथांची पेरणी. फुटीर वृत्तीच वाढेल जनी, ऐसी करणी कितीकांची. कित्येक बुवा वेशधारी, जगती ऐशा गटांवरी. खरे ज्ञान न देती स्वार्थभरी, जनते लागी. ऐसे हे जोवरी चाले, तोवरी गाव भ्रमी बुडाले. सुधारणेच्या मार्गी आले, दरीदर कुठे. यासाठी एकची उपाय, आपण ठेवावे अलग ठाय. त्यांच्यात जावे मिळोनी निर्भय, समुदाय साधाया. असो कोणाचा कोणता पंथ, असो कोणीही बुवा महंत. सर्वांना आपुलेची मानोनी सतत, जावे मिळोनी सर्वांशी. पंचमहोत्सवाशी आपुले, एरते तुच्छ मानता चुकले. आपण अलग पडता कसले, साधेल ऐक्य. मनोनी निर्वाळा सांगतो, जेव्हा संत जयंती पुण्यदिन येतो. तेव्हा सगळ्यां मिळोनी करावा तो, सार्वजनिक स्थानी. मग तो असो कोण्या पंथाचा, वेगळी न ठेवावी वाचा. संत सज्जन सखा विश्वाचा, म्हणोनिया सर्वची पंथांचे उत्सव. ज्यात दिसेल सत्य गौरव, त्यातून विशालतेचे भाव भरावे लोकी. एकल कोंडे राहू नये, घरीच उत्सव करू नये. सर्वांचे सहकार्य घ्यावे, हेची मर्म संघटनेचे. उत्सवाचा व्हावा परिणाम, म्हणून प्रभावी ठेवावे कार्यक्रम. थोरांचे भाषण भजन उत्तम, तेथे करावे. करिता संतांचा गुणगौरव, सांगू नये चमत्कार लाघव. पाडावा उत्तम वागणुकीचा प्रभाव, समाजावरी. संत ज्ञानेश्वर तुकाराम, नामदेव सावता चोखा अनुपम. एकनाथ दामाजी भागवतोत्तम, वर्णावे लोकी. सजन कसाई रविदास चांभार, सेना संताजी गोरा कुंभार. कृष्णदयार्णव वामन श्रीधर, संत कवीही. रामदास तुलसीदास, केशवदास कबीरदास. सुंदरदास विष्णुदास, सूरदासादी. शंकराचार्य रामानुजाचार्य, माधवाचार्य वल्लभाचार्य. राधास्वामी बसवाचार्य, रमण महर्षी श्री चक्रधर. शहादत्त गोरखनाथ, गोविंदनाथ दयाळनाथ. नरसी मेहता रामतीर्थ, श्री समर्थ आडकोजी. महात्मा मनसूर महम्मद, कुंवर राम शेख फरीद. झरतुष्ट आणि गौतम बुद्ध, विवेकानंद प्रभावी. गुरु गोविंद सिंह नानक देव, महाचैतन्य गौरांग देव. रामकृष्ण परमहंस देव, जैन महावीर स्वामी. महात्मा येशू टॉलस्टाय, मार्क्स सॉक्रेटिस निर्भय. महात्मा गांधी राममोहन राय, दयानंदादी महाज्ञानी. भक्त मीराबाई, मुक्ताबाई, कान्होपात्रा जनाबाई. रंगनायकी बहिणाबाई, ॲनी बेझंट निवेदिता. ऐसे जे जे योग्य प्रभावे, त्यांचे चारित्र्य समजोनी द्यावे. त्यांनी समाजकार्या गौरवे, काय दाविले जनतेसी. ऐसी यांची पुण्यतिथी आधी करावी, सर्वांची प्रार्थना घ्यावी. उत्तम वक्त्यांनी चरित्रे बोलावी, परिणाम होईल त्या शब्दी.
त्यांची विशालता समजोनी द्यावी, समान भावना अनुसरवावी, समाजाने ही तैसीच करावी प्रगती आपुली म्हणोनी. संत देहांनी भिन्न असती, परी ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती. साधने जरी नाना दिसती, तरी सिद्धांत मती सारिखी. ऐसे सांगता अभ्यासे वर्णुन, भिन्न संप्रदायाचे होईल मिलन. होईल बुवाबाजीचे ही खंडन, सर्वतोपरी नाही तरी पंथांचे पडती गट. सहकार्याचा भंगे तट, पोट भरू दांभिकांचे पोट, चालतसे तयांवरी. आपापल्या भाविक जना, भुलविती उत्सवादिकी नाना. अंधश्रद्धेने होय धिंगाणा, ग्रामजीवनाचा मनोनी आणावे मैदानावरी. आकुंचित पण सारोनी दुरी, मग सत्यची बोलेल वैखरी. सर्वांमुखी मंगल गावी येवोत संत कोणी, बोध करावा प्रार्थनी. अथवा सार्वजनिक स्थानी, सर्वांसाठी उत्सवादिकी. तेथे न सांगवेल भाकड कथा, न पाळवेल अनिष्ट प्रथा. मार्ग लागेल आईता श्लोका सत्य ज्ञानाचा. ज्ञानाची या भूमिकेवरी, फारशा भेदासी न उरे उरी. जुळते मिळते बोल बहुपरी, निगती सर्वांचे. तेने निरसेल भेद कल्पना, तात्विकताची कळेल जना. पंथबाजीच्या उच्चाटना, उपाय हा अमोलिक. जेथे लोक समभावनेने बैसले, तेथे यथार्थची चर्चा चाले. देव संत धर्म ऐक्य साधे भले, हळूहळू तेने मनोनी ऐसे वारंवार. प्रसंग आणावे गावी सुंदर, साधू सज्जन जुळवावे अपार. भिन्न भिन्न पंथांचे ऐक्य दृष्टीने संतोत्सव, करावे उत्साहे गावोगाव. जेणे तीर्थांचा गौरव लाभेल गावा. तीर्थी निर्मळ साधू वृंद, तेथे तत्वचिंतनानुवाद. जनास होईल तत्वबोध, म्हणूनच महत्व तीर्थांचे. एरवी तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी. ऐसीच वदली संतवाणी, गरजेनिया तैसे आज मार्गदर्शन. जया तीर्थी न होय पूर्ण, तेथे धाव घेवोनी कोण. लाभया जना यात्रेस जावे तरी सेवेसाठी, विचार स्फूर्ती आणाया गाठी. तेने गाव करावे उठाउठी, यात्रा रूप आपुले. परंतु यात्रा करीती चारोधाम, लोका मागती न करीती काम. यात न घडे पुण्यकर्म, वाउगा भ्रम अहंकार. गावी उपाशी ठेवोनी बाळा, जावे कासया कुंभमेळा. देवगावी थोडा तीर्थी निराळा, ऐसे नाही परी लोक सती पडाया जाती. पंड्यादिकांच्या जाळी गुंतती, मेंढरा परी धावोनी मरती. रूढी मागे पंढरी पासून 6 कोसावरी, सावता राहिला जन्मभरी. देव मिळविला न करिता वारी, गावीच त्याने. जनता जनार्दनाच्या सेवेचे, काम करिता इमाने साचे. गावीच पुण्य पंढरीचे, धाव घेई पैसे. वसती जेथे ऐसे संत सेवक, ते गावची तीर्थ होय सुरेख. स्फूर्ती घेऊनी जाती लोक, कराव्या गावे भूवैकुंठ. जेथे प्रेम आणि पावित्र्य, त्यासीच नाम तीर्थक्षेत्र. कासया जावे गोंधळ विचित्र, बघाया तीर्थी. गावाचे सार्वजनिक स्थान, तेची समजावे तीर्थ महान. तेथेची लागावे तन मन धन, दानशूरांचे. तीर्थी कोणी खर्च न करावा, आधी गाव मार्ग सुधारावा. तरीच तीर्थाचा पुण्य ठेवा, गावी मिळेल सेवेने. वाचवुनी ग्राम संपत्ती, गावाची पवित्र घडवावी मूर्ती. मग न जाता ही क्षेत्री तीर्थी, पुण्य लाभे ग्रामोद्धारे. सप्ताह एके यज्ञ उत्सव, यासाठी वर्गणी होते ती सर्व. काही वर्ष सुधाराया गाव, याच कामी लावावी. जयंती असो वा पुण्यतिथी, सप्ताह असो वा हवने पंगती. पहावी गावाची राष्ट्राची स्थिती, तैसेची करावे पुण्यकर्म. सर्व पंथीयांनी मिळावे, सर्वांच्या हिताचे कार्य उभारावे. हेकटपणे भारी न भरावे, भलतियांची नाही तरी महानुभाव पळे राणी. देवी भक्त सज्ज होती बलिदानी, कोणी द्रव्य उधळती शिगर रचोनी एकल कोंडे. कोणी वर्गणी गोळा करून, देवीस देती पशूंची दावण. परी रोग न जाती ग्रामसफाई विन, ऐसे उत्सव केली याने. कोणी गावच्या यात्रे माझी, नाना अनिष्ट कामकाजी. पैसा उधळोनी पेरती समाजी, झरची जैसे. त्यासाठी करावी यात्रा कमेटी, यात्रा मेळा उत्सव पर्वणी हाटी. करावया सुधारणा उठाउठी, राष्ट्रीयतेच्या ग्रामोन्नतीची आयोजने करावी. शक्तिबुद्धीने राष्ट्रीयता भरावी, आपुल्या गावाची कीर्ती जावी. दिगंतरी तीर्था ऐसी, गावी अथवा गावाजवळी. यात्रा मेळा असे ज्या काळी, तेथे सेवा करावी सगळी. स्वयंसेवक होऊनी
तैसेची आपुल्या गावाचे वैशिष्ट्य ते जगापुढे मांडाया स्पष्ट. प्रदर्शन संमेलन यात्रादी इष्ट सुरू करणे आपुल्या गावी. सुंदर मार्ग सरळ निर्मळ स्वच्छ आरोग्यदायी जळ. ग्रामरचनेतील आदर्श सकळ वर्तावे तेथे. शौचकूप मुत्र्या चहूबाजूंनी नाना वस्तूंच्या ठेवाव्या श्रेणी. जेणे देश चढे उच्च स्थानी वैभवाच्या. नाना मनोरंजने चालवावी परिव्यसने तमाशे येऊन द्यावी. लोकांस हळूहळू लावीत जावी रुची राष्ट्रीयतेची. उद्योगाच्या सुंदर कला वाद्यकलादी व्यवहार कला माणुसकीच्या आचार कला योजाव्या तेथे. माणसाने मार्गी कैसे चालावे कैसे बसावे कैसे बोलावे आपुले वर्तन कैसे ठेवावे घरात आणि समुदायात याचा सुंदर पाठ द्यावा. सर्वांचे ऐक्य शिकवावे गावा. यात्रा उत्सवे संचार व्हावा नवतेजाचा सर्वांमाझी. अनिष्ट प्रथा बंद कराया सेवके झिजवावी काया. यात्रा शुद्धीच्या नाना उपाया अवलंबवावे. स्वामी दयानंद महाराज तैसा त्यांचा आर्य समाज. त्यांनीही केले झटूनी काज सुधारणेचे यांत्रिकांच्या. गाडगे बाबा वैराग्यमूर्ती तैसीच सेवा मंडळ समिती. यात्रा शुद्धीसाठी उत्तम रीती प्रयत्नशील सर्वथा. त्या प्रकारे गावचे सज्जन मिळवून करावे यात्रा नियोजन. यात्रा म्हणता यात्रा ही खून पटावी लोका. प्रचंड समुदाय जमवावा उत्तम सदुपदेश करावा. संत नेत्यांनी लौकिक वाढवावा लोकजीवनाचा. हजारो लोक जरी जमले तरी आरोग्य जराही नाही भंगले. लोक सहजपणे आले गेले ऐसी व्हावी व्यवस्था. गेले ऐकोनी कथा कीर्तन घेतले जीवनाचे सामान. भेटले परस्परांशी आदरे पूर्ण देवाण घेवाण उत्तम. याची असावी रूपरेषा कराव्या नाना समित्या ऐशा. जनते माझी सुधारणा आपैशा घडोनी यावया. नाना प्रदर्शने उपयुक्त नाना चढाओढीही त्यात. तैसेची लोकशिक्षणाचे समस्त कार्यक्रम योजावे. यात्राधिकांच्या निमित्ताने घ्यावी भिन्न पंथीयांचीही संमेलने. संत विद्वानांची ठेवावी भाषणे निर्भेळ विचारांची. न दुखविता कोणाचा भाव त्यांच्या सततत्वांचा करावा गौरव. समारोप करावा लक्षुनी एकत्व मूळचे सत्य. तेथे भिन्नपण विरो न जाय दांभिकतेचा न चाले उपाय. विचित्रपणे वेगळा राहे वाहोनी जाये प्रवाही तो. हिरा आणि काचवटी कळो लागेल खरी खोटी. जाहीरपणे विचार कसोटी लागता ऐसी. कोण संत कोण असंत काय मिथ्या काय सत्य. ते जाणोनी धरीतील पंथ समन्वयाचा सर्वजन. हत्ती दिसो लागता सगळा मग कोणीही एकांगी आंधळा. भुलवू न शके वेगवेगळा भागची हत्ती म्हणवोनी. ज्या संत देवांच्या नावावरी पंथ वाढले परोपरी. त्यांचे सत्य संदेश घरोघरी पोहोचताची सर्व साधे. जैसा गुरु गोविंद सिंहानी ग्रंथ साहेब रचिला जनी. भिन्न संतांची एकत्र वाणी झाली संघटनी पोषक. महिपतींची संत चरित्र मांडोनी सद्भावे एकत्र. भाविक जनी ओविले सूत्र एकपणाचे जयापरी. ज्ञानेश्वरादी संती केला पंढरपुरी गोपाळ काला. सर्व पंथांच्या संतांचा झेला गुंफियेला ज्या भावे. तैसे संतांचे संमेलन आणि सर्व संत स्मृती दिन. पाळता गावी जन ऐक्यपूर्ण सहजची साधतसे. सर्व नद्या सागरी मिळवून पावती महान तीर्थपण. तैसे सर्व पंथ ऐक्य साधून करीती गावा तीर्थरूप. कोणत्याही संतांचा करावा उत्सव परी चमत्कारांचा नको गौरव. द्यावा कर्तव्य मार्गासी उठाव त्यांच्या जीवना स्मरोनी. ऐसे कार्योत्सव चालता गावी तीच भूपंढरी समजावी. जेथे नरनारी प्रसन्न भरवी दुःखी कोणी असेना. ऐसे न करिता आपुल्या गावी तीर्थे घडली जरी आघवी. तरी मुक्ती न पावे जीवी तुकड्या म्हणे. इति श्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव समंत. यात्रा मेळ्यांचा शुद्ध संकेत 24वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व लाईक करा. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.